हॅलो फ्रेंड्स, तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन टॉपिकमध्ये. कालच एक नोटिफिकेशन वायटी स्टुडिओमध्ये आलेली आहे. ठीक आहे. आता बरेच यूट्यूब क्रिएटरला असं वाटतं की ही नोटिफिकेशन कशाबद्दल आलेली आहे. ठीक आहे. तर मी ह्या नोटिफिकेशन बद्दलच क्लिअर इथे डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर तुम्ही वायटी स्टुडिओ जेव्हा ओपन केला असेल तेव्हा तिथे तुम्हाला वरती दिसत नसेल, पण जेव्हा इथे साईडला तुम्ही पाहू शकता बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ती नोटिफिकेशन दिसेल. तर या नोटिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती नोटिफिकेशन डिटेलमध्ये युट्यूबने सांगितलेली आहे. नेमकं या नोटिफिकेशनचा अर्थ काय. ठीक आहे. तर मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या नोटिफिकेशन बद्दल माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. ही नोटिफिकेशन कशाबद्दल आहे. तर युट्यूबने इथे तुम्ही साईडला पाहू शकता. तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही ती नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचू शकता. ठीक आहे. तर मी इथे पूर्ण याचा अर्थ समजून घेऊनच मी तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा युट्यूब असं म्हणते की जे युट्यूबवरती व्हिडिओ पाहतात, ठीक आहे, की जसं की त्या व्हिडिओची क्वालिटी एकदम लो दिसते. ठीक आहे. क्लिअर दिसत नाहीत व्हिडिओ. मग ते लॉंग व्हिडिओ असो किंवा शॉर्ट व्हिडिओ असो, ती एकदम लो क्वालिटीची दिसतात व्हिडिओ. ठीक आहे. तर अशा प्रॉब्लेमशी सामना करावा लागत आहे. खाली युट्यूबने एकदम क्लिअर केलेले आहेत ते प्रॉब्लेम कोणते आहेत, नेमके कोणत्या प्रॉब्लेमशी सामना करावा लागत आहे. पहिल्यांदा युट्यूबला असं म्हणायचं आहे की तुमचं इंटरनेट कनेक्शन मजबूत असून देखील, तुमचं मोबाईलचा डाटा चांगला असून, तुमच्या वायफायची स्पीड चांगल्या प्रकारे असून सुद्धा तुम्हाला एकदम लो क्वालिटीची व्हिडिओ पाहायला भेटत आहेत. ठीक आहे. 144p किंवा मग 360p अशा लो क्वालिटीचे व्हिडिओ पाहायला भेटत आहेत. तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं असून, वायफायची स्पीड चांगली असून, ठीक आहे, मोबाईलचा डाटा चांगला असून देखील तुम्हाला या प्रॉब्लेमशी सामना करावा लागत आहे. हे युट्यूबला सांगायचं आहे. आता मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकल दाखवते. जेव्हा तुम्ही माझाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. जेव्हा इथे सेटिंगवरती गेल्यानंतर इथे तुम्ही खाली क्वालिटीवरती गेल्यानंतर ॲडव्हान्सवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सगळ्या क्वालिटी दिसतील. आता ही जी खालची क्वालिटी आहे 144p ते 360p, जेव्हा आपण युट्यूबवरती व्हिडिओ पाहतो तेव्हा या क्वालिटीचे व्हिडिओ दिसतात. ठीक आहे. मग आपण काय करतो नेक्स्ट, आता खाली हे युट्यूबला सांगायचं आहे की या क्वालिटीमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसत आहेत. नेक्स्ट आता खाली सांगितलेलं युट्यूबने 144p किंवा 360p या क्वालिटीमध्ये जेव्हा व्हिडिओ दिसतात तेव्हा काय करतो आपण की हाय क्वालिटीमध्ये जातो किंवा 1080p मध्ये जातो किंवा मग त्याच्यापेक्षा हाय जातो. तर तो व्हिडिओ काय होतो, बफरिंग खातो. ठीक आहे. बफरिंग घेतो आणि तिथे स्टॉप होतो. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तयार होतात. मग किंवा मग त्या व्हिडिओवरती चक्री घुमते. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात जेव्हा आपण त्या लो क्वालिटीकडून हाय क्वालिटी करायला जातो त्या व्हिडिओची तेव्हा. अशा प्रकारचे प्रॉब्लेमला फेस करावं लागते. ठीक आहे. तर अजून खाली नेक्स्ट आहे की iOS युजर असतील किंवा तुमच्याकडे डेस्कटॉपवरती व्हिडिओ पाहत असाल, स्मार्ट टीव्हीवरती व्हिडिओ पाहत असाल, ठीक आहे, स्मार्टफोनवरती व्हिडिओ पाहत असाल, तर अशा क्वालिटी म्हणजे अशा लो क्वालिटीशी तुम्हाला सामना करावा लागत आहे. ठीक आहे. तर युट्यूबला असं सांगायचं आहे की ते युट्यूबने क्लिअर सांगितलेलं आहे की या प्रॉब्लेमकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. या प्रॉब्लेमवर आम्ही लवकरच सोल्युशन काढू. युट्यूबला एवढंच सांगायचं आहे की हे जे प्रॉब्लेम युट्यूबवरती सुरू आहेत ते आम्ही लवकरात लवकर ओके करून टाकू. तर या प्रॉब्लेमशी तुम्ही जे सामना करत आहात, ठीक आहे, तर युट्यूबला असं म्हणायचं की तुमच्या संयमासाठी आम्ही तुमचं मनापासून धन्यवाद मानतो. ठीक आहे. तर एवढंच सांगायचं आहे. जे टेक्निकल इश्यू आहेत युट्यूबवरती ते लवकरात लवकर युट्यूब प्रॉब्लेम इथून सॉल्व्ह करणारे जे लो क्वालिटीचे व्हिडिओ मोबाईलवरती दिसत आहेत तर ते लवकरच युट्यूब यावरती काहीतरी रिझल्ट दाखवेलच. तर चला, ही नोटिफिकेशन एकदम छानच आहे आपल्यासाठी. ठीक आहे. अशा व्हिडिओ जर क्वालिटी आपल्याला बरेच व्हिडिओ आपण पाहतो तर एकदम लो क्वालिटीचे व्हिडिओ दिसतात. ते एकदम छानच आहे नोटिफिकेशन. तुम्हाला काय वाटतं या नोटिफिकेशनबद्दल? मला तर छान वाटली आहे. तर चला, हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.